यांची जयंती त्या अर्थाने हे महाराष्ट्रामध्ये एक अशी स्त्री जिने स्त्रियांना मुलींना सन्मानाने जगायला शिकवलं. त्या अर्थाने आज ज्या मुली दिसत आहेत ते खाली बसलेल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपल्या मॅडम असतील. उदाहरणार्थ अजून आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम असतील. त्याच्या मागे एकच कारण आहे, एकच वेळेला समाजामध्ये अनेक उचापतीखोर असे लोक होते ज्यांनी त्यांना ते समाजकार्य रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु सावित्रीबाई फुले या एवढ्या देहनिष्ठ होत्या, एवढ्या देहवेळा होत्या की तुम्ही काळजीही करा, मी माझं देह पूर्ण करणार, पूर्ण महिलांना शिक्षण देणार, सुशिक्षित करणार, त्यांचा मान त्यांचा सन्मान त्यांना देणार. सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आज ज्या आपण समाजामध्ये मोठमोठ्या पोस्टवरती पाया मिळत आहेत त्या फक्त सावित्रीबाईमुळे. मी म्हणेन शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. या दूरदृष्टीने जीवा लावणारी ऊर्जा म्हणजे सावित्रीबाई फुले आहे. शिक्षणाची प्रगती विद्येची जननी, शिक्षणाची प्रगती विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती म्हणजे ती सावित्री, म्हणजे ती सावित्री. मित्रांनो, आज मला सांगायला खूप वाईट वाटत आहे. सावित्रीबाई फुले जर आज असत्या तर मी त्यांना हे सांगितलं असतं की सावित्रीबाई फुले तुम्ही जी ही खटपट केली आहे, जो तुम्ही त्याग केला आहे, जो तिरस्कार तुम्ही सहन केला आहे, तो खऱ्या अर्थाने कुठेतरी काहीतरी बिघडत चालले आहे. ज्या